40-45 किलोमीटर मागे आहोत MP च्या. मागणं आमच्या गाड्या येतात, काय स्पीडनी येत आहेत रे बाबा. एस टीवाला सुद्धा कसला पळवतोय बघा आता, असा जाईल बघा बाजूने. शिरपूरवाला आहे, पेटल्यासारखा चाललाय. आम्ही साधारण 60-70 चाललोय, हे 90-100 गेल्यासारखे चालले. चालायचं ठीक आहे. इथे कारचं ट्रॅफिक फार कमी आहे. ट्रक, टेम्पो, मोठे मोठे कंटेनर यांचं ट्रॅफिक जास्ती आहे. आता आम्ही मला वाटतं कुठे आहोत, तत्ताणे म्हणून आहे तिथे आत्ता आलो. अजून इंदोर 216 आहे, शिरपूर 15, गव्हाणे 1 आहे. गव्हाणे इथनं डाव्या साईडला आहे. अजून आम्ही महाराष्ट्रातच आहोत. महाराष्ट्र काय आमचा संपलेला नाही. आमचं सेकंड स्टेट येईल MP. मला वाटतं 40-50 किलोमीटरवर असेल. सेकंड स्टेट आलं की मग मला वाटतं MP नंतर UP लागून दिल्ली लागेल. तर जवळजवळ आम्हाला 4 स्टेट जायचं आहे. उत्तराखंड आमचं शेवटचं स्टेट असेल. 4 राज्य, 4थ्या राज्यात जाऊन थांबायचं. महाराष्ट्र पहिलं, MP 2, UP 3, दिल्ली 4 आणि उत्तराखंड 5 राज्य. डंपरवाले सुद्धा कसले स्पीडमध्ये. ह्या रोडला आम्ही वळलो, पण हॉटेलं काय एवढी हे नाहीत. आत्ता आम्हाला एक हॉटेल मिळालेलं, छान होतं. भूक लागलेली भरपूर, त्यामुळे व्हिडिओ करायचा विसरून गेलो. पिठलं भाकरी मिळाली महाराष्ट्रीयन, ही सुद्धा बाजरीची भाकरी आणि पिठलं. भाकरी पण छान होत्या. म्हणजे आपण घरी कशा बनवतो तशा व्यवस्थित मोठ्या आणि चांगल्या, अगदी पापुत्रा व्यवस्थित होतं. हे बघा ट्रकचं किती ट्रॅफिक आहे. शिरपूर वर्षी, इकडे डावीकडे सर्व्हिस रोड आहे, तिथे वर्षी गावाला जाण्यासाठी रस्ता आहे. आता या दोघांच्यात कॉम्पिटिशन लागली, कोण जातो पुढे, तू का मी. एक रिकामा दिसतोय, हा भरलेला दिसतोय. भरलेला पुढे भरलेला आहे, मागचा गेला तो बहुतेक रिकामा आहे. इकडे ज्वारीची हे दिसते, ज्वारी, कापूस, शेती दिसते. कांद्याची पण लावलेली आहे, हरभरा पण आहे. हे रस्त्याला जवळजवळ चिंचेची झाडं फार आहेत. चिंच आणि काहीतरी दिसली ती पिवळ्या अशी फुलांची. एक बिकानेर ढाबा पण आहे, शुद्ध शाकाहारी. सरसरत जातात. ग्वालियर 875, आग्रा 830, इंदौर 215. 830 आहे आणि ग्वालियर 875. बापरे. इंदौर 212, शिरपूर 11.
लक्षातच येत नाहीत ते पट्टे भलतीकडे आणि हे भलतीकडे गतिरोधक. इथे मी मात्र मगातपासून बघतोय प्रत्येक चौकाला चौक जिथे येतोय तिथे गतिरोधक जोरात आहेत मोठीच्या मोठी. आता पुढच्या वेळी लक्षात ठेवायला पाहिजे. हे अचानक भयानक झालं आमच्या. आता पुढे कुठलं तरी गाव येतंय. बिल्डिंग्स बघा कशा आहेत. आहेत पण कमी आहेत फार. रस्ता पण बंपी आहे, पॅचअप केलेला आहे. तसा काय ज्याला आपण म्हणतो ना लोण्यासारखा रस्ता तसा काय नाही. चालायचंच. आता बघा इथे मोठा चौक आला. पूल आलाय आणि पुलाच्या अलीकडे कुठली ही आहे नदी नाही, पण माझ्या मते ही नर्मदा असावी. एवढा मोठा पूल आहे म्हणजे नर्मदा आहे. नर्मदा नदी दिसते. हर हर नर्मदे, जय जय नर्मदे. जय जय नर्मदे. पाणी पण भरपूर आहे. पाणी भरपूर आहे नदीला. हा नर्मदा नदीवरचा पूल असावा. बघा एवढं पात्र आहे मोठं. तापी नदी. तापी नदी. तापी नदी आहे. जय तापी माता. पाणी भरपूर आहे तापी नदीला. मॅपच्या एका कोपऱ्यात नाव होतं ना. नाव मॅपच्या कोपऱ्यात होतं नदीच्या ह्याच्यावर. आम्ही शिरपूरच्या इथे बहुतेक आलेले आहोत अलीकडे. पीओसीचे बोर्ड भरपूर दिसतात. आमची पीओसी काढलेली आहे. ट्रकवाल्यांसाठी वगैरे असणार सगळं. सावलदे आलं. सावलदे. उंटवड, सावलदे, शिंदखेडा. हे बघा इथे हे चांगलेच मोठे असे गतिरोधक घातलेले आहेत. सिनिक रूट आहे मस्त. किती छान आहे बघा. छोटे छोटे डोंगर. पण इथे ट्रकचं ट्रॅफिक जास्ती आहे फोर व्हीलर बारक्या गाड्यांपेक्षा. इक्का दुक्का गाड्या दिसतात फोर व्हीलर. बाकी बारके टेम्पो ट्रक जोरात असतात. कापूस आणि कांदा जास्त दिसतो. कांदा आणि कापूस जास्ती आहे बहुतेक. MP आता जवळ आलं ना. 30-35 किलोमीटरवर MP ची बॉर्डर असेल. तर
हिरवगार आहे बघा इकडे. एक गहू दिसतोय. गहू, कांदा सगळंच आहे. झाडीमुळे दिसत नाहीये तसं पटकन. हे बघा एकदम एकदम हिरवगार आहे. असा सगळा रूट आहे. हे अजून महाराष्ट्र चालू आहे. शहर वाहतूक शाखा धुळे चालू आहे. धुळे सांगवी 2 किलोमीटर. ट्रक मात्र भरपूर काय काय सामान घेऊन जात असतात. आता UP, MP, राजस्थान, गुजरात सगळीकडच्या गाड्या आता आम्हाला दिसायला लागल्यात. असा हा रस्ता आहे. एमपीची बॉर्डर कधी येते ती बघूया. 20-35 किलोमीटर. आणि आम्ही चहा प्यायला तिथून 50 सांगितले. आता आम्ही जवळजवळ 30 किलोमीटर पुढे आलेले आहोत. हे बघा हा आला चौक मोठा. आता हा दिवाल्याला कळलं तर ठीक, नाही तर दणकत जाणार. इंदोर 181. नाही अरे इथे नाही, तिथे आहे, पुढे आहे. हा बघा ब्रेक मारला तिने, ब्रेक. हे बघा इथे असे गतिरोधक घातलेले आहेत. इकडे या हिरोदियाच्या क्रूझर भरपूर दिसतात. असा सगळा रस्ता आहे. थोडा कंटाळवाण आहे पण आहे, व्यवस्थित आहे. गाडी पळवावीशी वाटते पण नको वाटतं ते पळवण्याला. कारण 4 पदरीच रस्ता आहे, त्याच्यात बंपी आहे, सगळं आहे. आणि 80चा स्पीड आहे इथे. त्यामुळे गाडी हळूच चालवलेली बरी इकडे. असा सगळा प्रकार आहे. तर बघूया एमपीची बॉर्डर कधी येते, काय येते. कुठलं पहिलं एमपीचं गाव लागतं. रस्त्यात अशी छोटी छोटी आता कलर बिलर करण्याची कामं चालू आहेत बघा, साफसफाई करण्याची. मग अशी एके ठिकाणी पट्टे मारत होते, हे बघा हे साफ करतायत. असं सगळं आहे रस्त्याची कथा. अजून धुळ्याचाच रस्ता चालू आहे, धुळे एमपी. माझ्या मते अजून एक घाट यायचा आहे, अंदाज आहे माझा. घाट येणार. आग्रा मुंबई हायवे दाखवतो. हा आग्रा मुंबई हायवे. अजून आम्ही 52 वरच आहोत. 111 किलोमीटर गेल्यानंतर NH 347C लागणार. आता आमचं टोटल रनिंग राहिलंय जे शिल्लक ते 20 तास 33 मिनिटाचं आहे. टोटल 1183 किलोमीटर अजून आम्ही जायचे आहोत. आता
तर त्यातलं आमचं कालपासूनच टोटल रनिंग आतापर्यंत झालंय 779.1 आणि आज सकाळपासूनचं आमचं रनिंग आहे ते जवळजवळ 351 रनिंग आमचं आता इथपर्यंत झालेलं आहे. बाहेर 29 डिग्री तापमान आहे. आता 4:30 वाजायला आलेत. अजून एक 3 तास 3-3.5-4 तास मी गाडी चालवणार. रात्री आम्ही कुठेतरी छानसं हॉटेल बघून थांबणार. पानाखेडा आलं, पानाखेडा. भेटूया असेच पुढे.